नमस्कार. देवाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिन्याची व श्रावण महिन्यातील सणांची माहिती सांगत असताना आजच्या भाग 3 मध्ये मी तुम्हाला पुत्रदा एकादशीची माहिती सांगणार आहे. कारण आज पुत्रदा एकादशी आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. चला तर मग ऐकूया पुत्रदा एकादशीची थोडीशी माहिती. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला पवित्रोपना एकादशी किंवा पवित्रा एकादशी असेही म्हणतात. श्रावण पुत्रदा एकादशी ही जुलै किंवा ऑगस्ट म्हणजेच श्रावण महिन्यातील वाढत्या चंद्राच्या पंधरवड्याच्या 11व्या दिवशी येते. तसेच पौष महिन्यात देखील पुत्रदा एकादशी येते. पण ओळखण्यासाठी या श्रावण महिन्यातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. या दिवशी 24 तास उपवास केला जातो आणि विशेषत ज्या नवरा बायकोला लग्नानंतर बराच काळ मुलगा होत नाही ते मुलगा होण्यासाठी विठ्ठलाची किंवा विष्णुदेवाची पूजा करतात. समाजात मुलगा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण तो म्हातारपणात काळजी घेतो, श्राद्ध करून त्याच्या पालकांचे कल्याण सुनिश्चित करतो. प्रत्येक एकादशीचे वेगळे नाव असते आणि ती विशिष्ट ध्येयांसाठी विहित केलेली असते. परंतु पुत्रप्राप्तीचे ध्येय इतके महान असते की 2 पुत्रदा एकादशी त्यासाठी समर्पित केल्या जातात. पुत्रदा एकादशी हे साधारण विष्णू देवताचे अनुयायी असलेले वैष्णव पाळतात. तर ही होती थोडीशी माहिती पुत्रदा एकादशीबद्दल. जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.